समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीत यंदा सर्वाधिक चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे भाजप आणि एमआयएम यांची झालेली उघड हात मिळवणी। सत्ताधारी भाजपने एमआयएम सोबत समन्वय साधत सर्वच प्रमुख समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। तब्बल 62 सदस्यांची बिनविरोध निवड करत सत्ता समीकरणे पक्की करण्यात आली असून काँग्रेस व शिवसेना पूर्णपणे आऊट झाल्याचे चित्र दिसत आहे। भाजपने आपल्या संख्याबळासोबत एमआयएमच्या नगरसेवकांना प्रत्येक समितीत जागा देत राजकीय गणित जुळवले आहे। काही नगरसेवकांना तर 2 समित्यांवर संधी देत संतुलन साधण्याचा प्रयत्नही स्पष्टपणे दिसून आला आहे। त्यामुळे भाजप एमआयएम युती ही केवळ औपचारिक नसून प्रत्यक्ष सत्तेतील भागीदारी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। या समितीमध्ये स्थापत्य समितीमध्ये तौफिक हत्तुरे, आरोग्य समितीमध्ये अकिला भागनगरी, विधी समितीमध्ये अकिला भागनगरी, शहर सुधारणा समितीमध्ये अजरुद्दीन जहागीरदार, मंड्या व उद्यान समितीमध्ये अनिसा मोगल, कामगार व समाज कल्याण समितीमध्ये वाहिदा बानो शेख, महिला व बाल कल्याण समितीमध्ये सफिया चौधरी यांची वर्णी लावण्यात आली आहे। राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा असून मात्र या सर्व घडामोडींमध्ये एमआयएम मध्येच आता नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कारण एमआयएमचे 8 नगरसेवक आणि 1 स्वीकृत नगरसेवक असताना त्यापैकी अजर हुंडेकरी, बाबा अड्डेवाले आणि स्वीकृत असलेले सालार या 3 नगरसेवकांना एकाही समितीत स्थान देण्यात आले नाही। ही बाब विशेष लक्ष देण्यासारखी आहे। राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा सुरू असून एका बाजूला भाजप एमआयएमची सेटिंग मजबूत होत असल्याचे चित्र असताना दुसऱ्या बाजूला स्वतःच्या पक्षातील 3 नगरसेवकांना का डावलले हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। दरम्यान काँग्रेस आणि शिवसेनेला एकही स्थान न मिळाल्याने विरोधकांची पूर्णपणे कोंडी झाली आहे। सोलापूर महानगरपालिकेत आता भाजप एमआयएम युतीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असून काल झालेल्या सभेमध्ये सुद्धा एमआयएमची चुप्पी यावरून आता स्पष्ट होत आहे की दोघांमध्ये नक्कीच साठालोटा झाला असणार आहे। आगामी राजकारणात हीच युती निर्णायक ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।